हॅलो, माझे नाव अथर्व आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला प्राण्यांच्या आवाजाची अदलाबदली याची गोष्ट सांगणार आहे. एक गाव होतं. त्या गावच्या जवळ एक जंगल सुद्धा होतं. तिथे खूप पशु, पक्षी, प्राणी राहत असायचे. तिथे कोणीही कोणाशी भांडत नसे. सगळे आनंदी राहत असे. तर मग एक दिवस असंच वाघ, सिंह, मांजर, माकड, कावळा असे गप्पा मारत बसले होते. वाघ म्हणाला एक देवाला सिंहासारखी गजाला करायची आहे. सिंह म्हणाला, हो, मला तुझ्यासारखी दरकारी पडायची आहे. कावळा म्हणाला, हो, मला कोकियासारखं गोड गाणं म्हणायचं आहे. माकड म्हणाला, मला पण उड्या मारून कंटाळा आलाय, म्हणून म्हणून मला हत्तीचा आवाज पाहिजे. आणि त्यांचे सगळं बोलणं झाड ऐकत होतं. झाड म्हणालं, रोज रात्री 12 वाजता मी देवी ती जगणार, तेव्हा तुम्ही हे सगळं तुम्ही सगळे ती तुमची इच्छा नक्की पुरी करेल आणि तुमची आवाज दे बदलून ज्याला हवा आहे तो आवाज. सगळे प्राणी आनंदित होऊन गेले आणि हो हो आम्ही नक्की येऊ असं उद्या निघून गेले. रात्री झाली, सगळ्याकडे शांतता होती आणि रात्री 12 वाजता पुन्हा दिवी प्रकट झाली. सगळे प्राणी पण एक एक करून झाडाचं खाली जमले. माकड पुढे आलं आणि सगळ्यांचे प्राण्यांचे विनंती केली की हे देवी, आम्हाला आमच्या आवाजांचा फार फार कंटाळा आलाय. तो आमच्या मनासारखे आवाज देशील का? ते घराच्या घरात असल्याने म्हणाली, उद्या सकाळी उठल्यावर मी पहिल्यांदा ज्या प्राण्याला हात लावाल त्याचा आवाज तुम्हाला मिळेल. त्यातच बोलून ते अदृश्य होऊन जाते. मग सगळे प्राणी खुश होऊन जातात आणि उद्या मनासारखे आवाज मिळणार म्हणून आनंदीने झोपले जातात. दुसरा दिवस उजाडला. पण तो ढगांच्या गडगडाटामुळे ढग जोरात गडगडत होते. जोराचा वारा सुटला होता आणि धो धो पावसाळा सुरू झाली होती. सगळे प्राणी साऱ्या वेळा पळू लागले, धावा लागले आणि जीवाची भीतीने ओरडा लागली. सिंह, वाघ, कोयतू बाहेर आले, जोरात धावा लागले. ससा, जिराफ, हत्ती सगळे पळत होते आणि एक ठिकाणी सिंह पळत असताना अचानक उंदीर मामा त्याच्या बेतून बाहेर आला. सिंहाचा पाय पडला, उंदराची चिपटी तर उंदीर उडू लागला. इकडे हत्तीच्या पायात मांजाचा पिल्लू आला. त्यांनी पटकन शुंडीत घेऊन बाजूला ठेवलं आणि पळत सुटला. इकडे वाघ धडकला कुत्र्याला, इंडा धडकला गायला, बिबट्या धडकला कोंबड्याला, चिमणीचा मुख लागला माकडाला, पोपळा धडकला पोपटाला. असा नुसता गोंधळ माजला होता. मग पाऊस आणि वारा कमी झाल्यावर कुठे कुठे असून थांबलेले सगळे प्राणी बाहेर आले. कोणी दगडा मागून, तर कोणी टेकडी वरून, कोणी गुहेतून, तर कोणी दगडा मागून, असे सगळे बाहेर आले. त्यांना भूक लागलं होतं. एकच झाडाच्या बागेतून सिंह बाहेर आला. त्यांनी आयात झटकली. मनाच्या वेळाला छे, त्या वादळाने तर छान मानलंय आधी. सकाळपासून काही खायला मिळालं नाही. नुसतं पोटात कवे ओरडतात ते. काही शिकार मिळते बघावं म्हणून त्यांनी जोरदार गर्जना करण्यासाठी तोंड उघडलं. पण काय, पंढरपूर आवाज आला. सिंह गावाला आणि परत एकदा प्रयत्न केला. तोंड उघडलं, परत झाला उंदीर मामासारखा. तर मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे बाप रे, आज आपलं सकाळी पाय
उन्हाळा पडला होता आणि म्हणे शेवट झालंच म्हणायचा. अरे बापरे की काय झालं असं विचार करून तो वाघाकडे पाहत होता. वाघ खाली मान घालून बसला होता. त्यानं सिंहाने विचारलं, ए वाघा तुला मनाचा आवाज मिळाला. वाघ काहीच बोलला नाही. सिंह म्हणत होता, अरे सांग ना. वाघाने तोंड आवाज करण्यासाठी तोंड उघडलं आणि त्याचा आवाज आला, हो 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 हो. त्यामुळे तो आवाज ऐकून सिंह खता खता हसत सुटला. म्हणजे सिंह हसत सुटला. तर मग वाघ विचारत होता, तुला कोणाचा आवाज मिळाला सांग ना. तर मग सिंहाने तोंड उघडलं, आवाज करण्यासाठी तोंड उघडलं. त्याचा आवाज झाला आणि मग वाघ तर हसच लागला. वाघ म्हणाला, मला तर कुत्र्याचा आवाज मिळाला बरा आहे. तुला उंदराचा जंगलाच्या राजाला उतरायचा. अरे अरे ते दोन्ही जंगलात गेले. ते नुसते गडबड उडवली होती. इकडे उंदीर मोठ्याने गर्जना करत होता. कुत्रा तर काही पळत होता. ती म्याव म्याव करत होता. आणि गेंडा तर गायसारखा हमलावत होता. मग आणि मांजर हत्तीसारखी चिंकत होती. पक्षी तीच तर कवाळ्या करतो चिवचिव चिमणी करते मिठू तू असं आवाज देणे दंगल सोडलं. मग शेवटी त्या सगळ्यांनी ठरवलं, नाही नाही ते काही नाही, आपल्याला असा आवाज ठेवून जमणार नाही. म्हणून ते सगळे परत एकदा वनदेवीकडे गेले आणि म्हणाले, हे वनदेवी आमचं चुकलं, आम्ही जे आहे त्याचं समाधान राहू, मात्र आमचा आवाज आम्हाला परत दे. वनदेवी हसली आणि म्हणाली, आता सगळ्यांनी शांत झोपा, उद्या माहितीच तुम्हाला तुमचे आवाज परत. जशी सकाळ झाली तसं कोंबड्या जोरात ओरडला, कुकुसकू. मग वाघाने बोट्याने डरकाळी फुलली. सिंहाने गर्जना केली. तर मग मुलांना या गोष्टीतून आपल्याला हे शिकवण मिळते की आपल्याकडे जो आहे त्याच्यात आपण समाधान मानायला पाहिजे. अशी होती प्राण्यांची आवाजाची अदलाबदली याची गोष्ट. बाय.